हाताला धरून तो वाट दाखवायला तयार आहे. काही लोक वाट दाखवायला असतात, काही लोक वाट दाखवतात आणि काही लोक वाट दोघांचेही धन्यवाद आहे. गतिरोधक पाहिजेच रस्त्याला, नाही तर ऍक्सिडेंट होतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजे आणि चांगल्या माणसाला विरोधक पाहिजे. विठ्ठल विठ्ठल एवढं समाधान वाटलं. ऐका, एवढं समाधान वाटलं. एवढा मोठा सप्ताह पण ग्रामस्थांनी एकत्रित होऊन, कुठला अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार वगैरे असं काही नसतं, सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याचं आयोजन करतात. या ग्रामस्थांकरता टाळ्या वाजवा. सगळे ग्रामस्थ किती छान बरं आहे. त्या खजिनदार आला की तो मग एक सांगू, जेवढे लाईव्ह ऐकतात त्यांनी सुद्धा ऐका. परमार्थ उपाधीचा नाहीये, परमार्थ उपाधीचा वेगळा आहे. परमार्थात उपाधी आली की आपला परमार्थ संपला. परमार्थ उपाधी आले की संपला. म्हणून न सांगता काम करणारा परमात्मा करतो काम भक्ताच्या घरी. मग असं भक्त काय करतो की देव हे सगळं करतो? त्याचं एक कारण आहे, निष्ठावंत भावनेने. रिपीट कमी डायरेक्ट करा, बघ इफेक्ट द्या. निष्ठावंत भावनेने साधक परमेश्वराचं नामचिंतन करतो आणि त्या नामचिंतनाच्या तीव्रतेने विश्वाला चालवणारा परमात्मा त्या साधकाचा अंकित होतो. त्या साधकाचा अंकित होतो. अंकित झाल्यानंतर कधी मडकी घडवतो, तर कधी त्याच्या घरचा केर काढतो, कधी त्याच्या घरातल्या पत्नीचं बाळंत पण करतो, तर कधी त्याच्या मामाचं रूप धारण करून लग्न जमवायला जातो, तर कधी भिंत ओढतो, तर कधी फाटलेल्या गोधडीवरीवर मोडक्या बाजेवर बसून कण्या खातो, तर कधी साल खातो, तर कधी भूक लागली म्हणून पान खाण्याकरता इच्छा करतो. पण हे कधी करतो? अंतःकरणपूर्वक केलेली नामसाधना ही भगवंताला हे करायला प्रवृत्त करते. मग एक लक्षात घ्या, जगाला चालवणाऱ्या परमात्म्याला आपण चालवू शकतो ही ताकद फक्त केलेल्या निष्ठावंत नामचिंतनाने आहे. पण ते नामचिंतन काय आहे हे जाणून आपल्याला त्याच्यात प्रवेश केला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात नामचिंतन केलं पाहिजे, पण ते कोणाच्या संगतीत करतो याला महत्व. एखादा वाईट आचरण करणारा माणूस क्षमा मागून बोलतो, एखादा पिणारा माणूस त्यांना पण कळतो बरं का, त्यांना न कळतं असं म्हणता येत नाही. बाबू तुझं नाव काय? हितेश. गीतेश GI गीतेश. पिणाऱ्यांना न कळून समजत असं म्हणता येणार नाही. आपण जर उतरलो आणि ते पुढे चालत असले तर ते मागे थांबतात आणि म्हणतात बुवा जय हरी. ते म्हणतात आलोस तू कीर्तनाला, पण आज थोडी जास्त झाली. म्हणजे त्यालाही कळतं की आपण घेतले मग कीर्तनात जाता येतं. कोणाला? बोला ना. सॉरी, पिणाऱ्या. उत्तर द्या तुम्ही. देवा आंग सोडा, झाडाला त्रास होतो. हे कळतं का तुम्ही? ऐकाय केलं आपल्या ठेवा. देव फार छान आहे. गावदेवी खंडोबा पण आहे का तेव्हा देवळात? गावदेव मिशी आहे, मळवट भरलाय त्याला, मस्त त्रिपुंड आहे, छान वाटले मूर्त्या. स्वच्छ सोना वाक्यावर हसून आहे. मी काय सांगत होतो? बिवड्याला सुद्धा कळतं. पण एखादा मद्यप्राशन करणारा व्यक्ती गावाच्या चौकावर दोन चांगली माणसं, चांगले ग्रस्त माळकरी माणसं जर उभी असतील आणि तो जर त्या दिवशी न पिता त्यांच्याजवळ बोलत बसला
तरी गावातल्या लोकांचं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतच नाही. बोला ना, बदल. लोक देवाला विनंती करतात, पांडुरंगा असंच याचं जीवन राहू दे रे, चांगल्या माणसांबरोबर याचं जीवन राहू दे. जे काही वाईट याला व्यसन लागले ते बरं झालं, सुटलं, चांगल्या माणसांच्या संगतीत झाला. याचा अर्थ त्यांनी पियालाय न प्यायला हा भाग वेगळा, पण चांगल्यांच्या संगतीत उभा जरी चौकात राहिला तर समाजाचा दृष्टिकोन बदलतो. याचा अर्थ आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा आपल्याला पर्सनली एखादं विजन जर पाहतात मिळत असेल तर कोणाच्या संगतीत आपण आहोत. त्याच्या विरुद्ध 4 बेवडे पियालेत आणि त्याच्याबरोबर एखादा चांगला गावातला माणूस जो कधी स्पर्श ज्यांनी दारूला केला नाही तो जर त्या 4 बेवड्यांमध्ये उभा राहिला तर लोक कालपर्यंत चांगला होता, आज बदललं की काय. याचा अर्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट दृष्टिकोन कोणाच्या संगतीत आपण आहोत तोही आहे. नाम हे गोड आहे, संसाराची कोड पुरवतं. नाम हे पवित्र आहे, नाम हे मंगल आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. नाम मंगल आहे, नाम गोड आहे. नाम गोड, नाम गोड, नाम गोड आहे. बरं, नाम मंगल आहे, मंगल भवन अमंगल हरी रघुवर सुद्धा सजत अजरबी आहे, मंगल आहे. बरं, आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभीला आवडीने आदराने नाम आलं तर कोणतेही कार्य अडकून राहत नाही, ते परिपूर्ण होतं. म्हणून नाम आरंभीला घेतलं पाहिजे, हा नियम आहे संप्रदायाचा. बरं, कुठलं नाव आहे? सहस्त्रनामाचं गोविंदा. कोणतं नाम आम्ही घेऊ? सगळे नावामध्ये आम्ही अडकलोय. कोणी वासुदेव म्हणेल, कोणी हरी म्हणेल, कोणी मुकुंद म्हणेल, कोणी मुरारी म्हणेल, मधुसूदन म्हणेल, त्रिविक्रम म्हणेल, अनंत नाव आहेत. मग महाराज आम्ही कोणतं नाव घ्यावं? ज्ञानोबरांनी एक विशेष गोष्ट सांगितली हरिपीठात. असं नाव घ्यावं की त्या नावाने सर्वतोपरी आपल्याला फायदा आहे. सर्वतोपरी कसंही बोललं तरी फायदा आहे. पुरुषांमध्ये मत्सर नसतो एवढा, पण महिलांमध्ये मत्सर असतो. जर एखादी बाई हरिपाठाला किंवा सप्त्याला जर रोज रोज जात असेल तर बाया एकमेकीला बोलतात मोठी संतीन झाली. आपल्या गोव्यात पण बोलत नाही, गोव्यात सगळ्या संतींनी पनवेलचं सांगतो मी, कारण गोव्याचं मला काय माहिती. मात्र बाबा एक विशेष झालं, माझी डायरी परवा कोणीतरी वाचली, आसनावर असते तारखा घ्यायला आले आणि त्यांनी वाचलं आजच्या दिवशी गोवा मी लिहिलं होतं गोवा. त्या माणसाने विचारलं महाराज कीर्तन बीचवर आहे का कुठे आहे? मला आधी कळेना, दोनदा तो वाक्य म्हणला महाराज कीर्तन बीचवर आहे. मी म्हटलं तो गोवा नाही, हा गोवा. मी गेलो नाही कधी, पण ह्या गोव्यात आलो की बरं वाटतं मला. फील तिकडचं होत नाही असं नाही. ऐका, त्या गोव्यामध्ये विषय आहे आणि ह्या गोव्यामध्ये निर्विषय नाम आहे, म्हणून हे मोठे आहे. कारण विषय सेवकागा जन्म मरणाचा बाधू. जन्म मरणामध्ये प्रवृत्त विषय सेवक करता नव्हतं. महाराजांना निर्विषय व्हायचंय. मग नाम हे मंगल आहे. मग कोणत्याही देवाचं घ्या, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशवा, मधुसूदन म्हणा, कोणत्याही देवाचं म्हणा, पण ते आलं पाहिजे. तर महाराज नाम काय करतं? तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. कोणत्याही कार्याच्या आरंभीला देवाचं नाव आहे. साधं बोलू का? एखादी पूजा करायची, श्री गणेशाय नमः, देवाचं नावच आहे की ऐक ते जाऊ. लग्न तुमच्याकडे मांडव स्थापना असते नाही? मांडव स्थापना असं इथे धवलारने आले ते कोण? धवलारने कोणच नाही बोलली की
कधी धवलारी पहिल्यांदा आपल्या कुलदेवाचं नाव घेते, गणपतीचं नाव घेते. केलीचे पानाला जेवलं कंडराय देव गेलं डोंगरा, डोंगर शियानल्या आवराचे मेरी लाविल्या मांडवा. तिथे खंडोबाचं नाव घेते आणि सांगते ये कशा करता मांडव स्थापना. गणपतीचं नाव घेते आणि गणपतीचं नाम स्मरण करून सांगते या तुम्ही. व्यवहारामध्ये लग्न शुभ कार्य असलं की आपण सुपारीचं का होईना मांडव स्थापना करताना पंचपल्लव आणून गणपतीची स्थापना करतो का? हे शुभ लग्न आहे, हे शुभच व्हावं म्हणून तुझं नाव आम्ही आधी घेतलेलं आहे. विवाह कार्य असो कोणतंही कार्य असो त्याला पाणी द्या प्यायला, त्याला बॉटल पाहिजे. मन जाणलं पाहिजे मुलांचं. विठाल विठाल व्यवहार असेल तरी देवाचं नाव कोणतंही काय याचा अर्थ नाम विशेष आहे. तुमच्या आमच्या जीवनात नाव सुद्धा काय आहे? नाम विशेष आहे. आपली ओळख कशाने? हा गीतेश कशामुळे ओळख? बोला ना. गीतेश महेश गीतेश महेश वितेश. जय श्रीराम. तुमचं का? जय श्रीराम. तुमचं बाबा हरिश्चंद्र. वा. ओंकार, प्रमोद, सागर, सत्य, विजय, देवेंद्र फडणवीस, रुद्र, बाळाराम, मोरे, मयुरेश, शुभम, बलिराम, श्रीराम. अरे वा. बलिराम श्रीराम बरोबरच आहे. हिमेश, रश्मी, भगवान बघा बलिराम. या सगळ्यांचं जर व्यवहार पाहिला, अध्यात्म पाहिलं, हे वेगळे नाही. यांच्यातला असणारा आत्मा हा एकच आहे. पण यांची ओळख कशामुळे? हा ना. जर आम्हाला सगळ्यांना नावच ठेवून नसतं तर हब पनवेलच्या बुवाचं कीर्तन काय लिहायला लागलं असतं? हब पनवेलच्या बुवाचं कीर्तन. का? आम्हाला नावच नसतं तर तसं नाव आहे, विशेष आहे. जर व्यवहारामध्ये तुमची आमची ओळख नावाने आहे आणि नावाने आपलं विशेषत्व सिद्ध होतं तर अध्यात्मामध्ये सुद्धा ते नाम विशेषच आहे आणि त्या नामानेच परमेश्वराची जवळीक साधता येते. हा सिद्धांत तुमच्या जवळच ठेवत असताना ते नाव कोणाच्याही संगतीत घेता येत नाही. सामान्यांच्या संगतीत नामस्मरण करणं वेगळं आणि वैष्णवांच्या संगतीत नामचिंतन करणं वेगळं. ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे वैष्णवांच्या संगत. त्याचं कारण महाराज का वैष्णवांच्या? पहिलं कारण वैष्णवाची माया ही प्रपंचावर नाही, वैष्णवाची माया ही देवावर आहे. वैष्णव म्हणून जया अवघी देवा देवावर आहे त्याचं नाव त्याला वैष्णव म्हणावं. संसारावर माया असणाऱ्याला वैष्णव म्हणता येत नाही. संतांनी स्पष्ट प्रमाण दिले वैष्णव म्हणून जया
अवघी देवावरी माया, देवावर ज्याची माया तो वैष्णव आहे. चला वैष्णवाची दुसरी व्याख्या, विष्णू नाम भजते ते वैष्णव. मायेत अडकलेला काय करेल सांगता येत नाही. माया फार विचित्र आहे, काय फिरवते. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणायचं मला पार्टी दे. काय म्हणायचं? काय म्हणायचं? पार्टी. तो म्हणाला कसली पाहिजे? म्हटले तुझ्याकडं तुझ्या घरी म्हटले बकऱ्या भरपूर आहे, छोट पिल्लू आण. अच्छा वाद म्हटलं म्हणजे तुम्हाला समजत असेल. तो म्हटला दिवसा मला काय करता येणार नाही, माझी बायको मला आणून देणार नाही, पुढच्या आठवड्यात नाईट शिफ्ट आहे, आपण रात्रीचा कार्यक्रम करू. पूर्वी स्मशानात जायला लोक घाबरायचे, आता स्मशानाचा वापर तुम्हाला कसं नाही माहिती. हल्ली बऱ्याचशा बाटल्या स्मशान पडलेल्या असतात. मी एका अंत्येष्टी यात्रेला गेलो आणि विचार केला भूत सुद्धा हे घेतात की. मग एक माणूस म्हणाला ही रोजची भूत वेगळी आहेत. मग मला कळालं कुठली ती. तिथं कोणी जात नाही आणि हल्ली चारी बाजूनी कंपाऊंड असल्यामुळे त्यांना अगदी एकांताचा वास मिळतो. असं चला ज्याचा त्याचा विषय. रात्र मध्यान झाली, याची पत्नी उठली, झोपली होती. पण स्त्री जात झोपण्याच्या बाबतीत चाणक्ष असते. जर आवाज आला की लगेच त्यांना जाग येते. चाणक्ष. तिच्यात जी लक्षणं दिलेत 36, त्याच्यातलं एक लक्षण चाणक्षपणा. झोपली, जरा वाजलं लगेच उठते आणि जी उठत नाही तिला सकाळी अभिषेक घालावा आणि पाया पडावा. माझ्या मित्राच्या घरी अख्खा पार ड्रॉवरातलं सगळं सोनं नेलं तरी त्याची बायको उठली नाही. दुसऱ्या म्हटली भाऊजी आवाजच आला नाही. म्हटलं घोरत होती. जर घरात चोरी होतात या चाणक्ष पाहिजे संसारामध्ये माणूस. आणि गडबडीत ते ओटीच्या खाली पडवी होती, ते पडवीत सगळे बारीक 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 सगळी बांधली होती बकऱ्या. हा कसा तरी धावत आला, अंधारानं थोडा थोडा टिमटिम उजड. एक बकरी घेतलं, गेला, छानपैकी पार्टी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रावर घरी आला आणि बायको विचारलं का हो मला खरं सांगा रात्री कुठं गेलं? म्हटलं कामावर गेलेला, पण परत येऊन आपलं कुत्र कुठे गेलं सांगा. नाही कळलं काय? मायेत व्यापलेला मनुष्य कशा करता त्याची जीवा लाचावेल, कशा करता धावेल त्याचं मन सांगता येत नाही. तो कोणत्या अधपतनाच्या मार्गाला जाईल सांगता येत नाही. पण वैष्णवा संगतीत सुख वाटे जीवा किंवा वैष्णवाच्या संगतीत नामस्मरण करा. ज्ञानवरांचं का म्हणणं आहे त्याचं कारण आहे वैष्णव माया विरहित जीवन जगतो. मायेच्या व्यापलेलं जीवन तो जगत नाही. मायेच्या निवृत्त त्याला झालेली अशा माया निवृत्त झालेला वैष्णव आणि त्या वैष्णवाजवळ बरोबर जर नामसंकीर्तन केलं तर अनंत पाप निवृत्त होतात. अभंगाचं पहिलं नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी, नामसंकीर्तन वैष्णवाची कोटी
त्यांची अनंत कोटी पाप जातात. पण कोणाच्या बरोबर नाम साधना केली? वैष्णवांची. काय नाम? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं पदम. फक्त नाम साधना गोड झाली पाहिजे. किती नामाचे? नामाला सन्मुख झालं तर देव मिळून आपण पुण्यवान होतो, आणि नामाला विन्मुख झालो तर पापी म्हणून ठरवलं जातं. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. आता आपण पापी का पुण्यवान? पुण्यवान. आपण नामाला सन्मुख. नाम कळण्याकरता, देव कळण्याकरता एक लक्षात घ्या, त्याचं सामर्थ्य काय आधी कळायला पाहिजे. महात्म्य नामाचं कळायला पाहिजे. तुकोबरांच्या गाथा तरला आणि राघवे सागरांत पाषाण तारेले. सागरात दगड तरली हो. काय तरली? कशामुळे? नामामुळे. म्हणून काय करा, उद्या सकाळी कोणीतरी एक दगड घ्या, तो बांधा, गळ्याला बांधा. गावात तलाव आहे, तलाव आहे, त्याच्यात उडी मारा आणि 12 दिवसांनी मला परत बोलवा. महाराज दगड तरली हो. रा आणि म लिहिला. दगडांना कळालं जर नामचिंतनाने जीव भवसागरात तरतो, तर माझ्यावर जर राम लिहिलं असेल तर मलाही तरलं पाहिजे. म्हणून जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला या. ते नाम ज्या गाथ्यात लिहिलं होतं, ती गाथा जेव्हा त्या दगडाला बांधून बुडवली तेव्हा दगडाला कळालं मी मागच्या अवतारामध्ये, श्रीरामांच्या अवतारामध्ये माझ्यावर नाम लिहिलं तर मी तरलो. आता त्याच नामाची व्याप्ती ह्या ग्रंथात लिहिले. आता मला या ग्रंथाला घेऊन पण तरलंच पाहिजे. दगडाला कळलं. काय कळते? कोणाला कळलं? कोणाला? दगड. पण एखाद्याला म्हटलं ना, महाराज माळ घाला, आमच्या मनाची माळ आहे, मिळाला. कुठून आली मनाची माळ? नाम घेतलं. एक लक्षात घ्या, नामाशिवाय सुरुवातही नाही आणि नामाशिवाय शेवटही नाही. माणसाची अंत्येष्टी उचलताना काय बोललं जातं? श्रीराम जय राम. याचा अर्थ नामाशिवाय शेवट सुद्धा आणि नामाशिवाय प्रारंभ सुद्धा नाही. मग जर नाम हे व्यापक आहे तर आम्हाला का कळत नाही? जनाबाई महाराजांना विचारलं, महाराज नाम कसं आहे सांगा. जनाबाई महाराज पुरावा देतात. नाम तारक त्रिभुवनी म्हणे राम याची धनी, म्हणे राम याची धनी, म्हणे राम याची धनी. नाम तारक त्रिभुवनी म्हणे राम याची धनी, म्हणे राम याची धनी, म्हणे तारक असताना त्रिभुवनात आहे ते नाम आहे. दगडाला तारलं, जीवालाही तारणार, पण जीवाने त्याचा आश्रय घेतला पाहिजे. दगडानं राम नामाचा आश्रय दिला, दगड तरली. जीवाने राम नामाचा आश्रय घेतला, जीव सुद्धा भवसागरात तरतो. ऐका, एकदा जरी हात मारला तरी तो परमात्मा येतो, पण त्याला त्या नामाने हात मारली पाहिजे. आता ऐका, येरबा विठ्ठला आला पंढरपुरात आलाच पाहिजे. ऐका, एखाद्या कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये, कथेमध्ये आनंद ऑटोमॅटिक निर्माण झाले की समजायचं परमात्मा आला. ते 14 लोकांच्या करता सकाळच्या भाकऱ्या घालायला लागायच्या. कोणाला? कोणाला? संत जनावरांना. बाबा पूर्वी तुम्ही जेव्हा जवानी होता किती भाकरी खायचे? 2. किती? माझ्या अख्ख्या आठवड्याचं होतं. पण पूर्वीच्या भाकऱ्याच मोठ्या होत्या, कापूर भरून. तू किती होता?
2 7 साधी गोष्ट. बळीराम बाबा कीर्तनात आहेत, तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. बाबा जर 7 खात आहेत आता, तर याच्या आधी 750 वर्षापूर्वी माणसं कशी असतील, आणि ती माणसं 750 वर्षापूर्वी आपले आजूबाजू जर बघितलेत ना, हे असे धाड दिकड असायचे. डोकरं 100 वर्ष झाला तो पूर्वी. तुमचे आजोबा वगैरे तुम्ही बघितले असाल. माझ्याकडे बघून भावनी विचारलं काय झालं, आता काय करू. परवा प्रवासाला निघालो. परवा मला असं वाटायला लागलं आता कीर्तन बंदच करावी आणि साधना करायला मठामध्ये राहावं. वय झाल्यामुळे आता मला प्रवास सहन होत नाही. तुम्ही कसं काय झेलता हे, तरी सुद्धा गाये नाचे उडे आपुल्याचे. ऐका, संत जनाबाई महाराज 14 माणसांच्या भाकऱ्या थापण्यासाठी आधी धान्य कांडत होत्या, दळत होत्या आणि मग सकाळी त्याच्या भाकऱ्या घालायच्या. समोर असणारे बाबा जर 7 भाकऱ्या एका वेळेला खात असतील तर 750 वर्षापूर्वी एक माणूस 10 भाकऱ्या धरू आपण, जास्त नाही बाबा, 10 भाकऱ्या. तुम्ही किती खाता खायचे पहिले? 2. पूर्वी जेवण 3 ज्वारीच्या, म्हणजे ज्वारीचे 3 म्हणजे आपल्या 5, ज्वारीचे 3 म्हणजे आमच्या 5, त्याचा डबल नाही ना ताकद. 10 जरी धरले तर 14 माणसांच्या किती भाकऱ्या होते बाय? 140. नवीन सुनावतील मेमरी 15 घालायला सांगितलं तर ते आई ऑर्डरच्या देऊ का, गेलं काय. ज्यांचे भाकरीचे बिझनेस आहे ते बोलते अबो फेल करून आमचा बिझनेस नाही. त्यांच्याकडे पण जा, बिंदास जा, तुम्ही बिंदास ऑर्डरच्या खा, मला काय करायचं, त्यांचा बिझनेस वाढू. बरेचशा वयस्कर आई तुम्ही एकत्र कुटुंबात राहिले असताना पूर्वी किती भाकऱ्या थापायच्या एका वेळेला? 15-20. वा. ज्यांच्या घरात 8, 9, 10, 15 माणसं, त्या माझ्या पूर्वीच्या माता माऊली 20-30 मागची बोली हो बघा, हात पण केला नाही. इथल्या इथं समोर उदाहरण आहे, 20-25 भाकऱ्या आईने थापल्या तर 14 माणसांच्या 10 भाकरीचा हिशोब धरला तर 140 भाकऱ्या घालायला माझ्या संत सखुबाईला एवढं कांडण किती करावं लागत असेल, एवढं धान्य किती दळावं लागत असेल, कमिशन होत असेल का त्या वेळेला? जाती एवढी नव्हती, आता लग्नात एवढी जाती आहे, ती पण फक्त शास्त्र करायला. पूर्वीची एवढी मोठी जात, एवढं मोठं जात कसं ओढायचं? एवढा त्रास. ब्रह्ममुहूर्ताला उठायचं, जगताचा बाप विटेवर उभा असायचा, एकदाच प्रेमाने देवाला म्हणायचे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे बेटे गे. तुम्ही बोला, हा जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे बेटे गे. आन लावणी पाची बोटे तू ये रवा विठ्ठला. आन लावणी
आणि खुंटा धरायचा आणि जातं ओढायला मदत करायची. कोण? परमात्मा पांडुरंग. तुम्ही फक्त प्रेमाने नाम घेतलं पाहिजे, त्याला जिंकता येतं. भावबळ्या कळे एरवी तो कळत नाही, भावाने कळतो. साधू संतांनी भावाने त्याला एकदा हाक मारली, आला की नाही महाराज. आमच्याकडे काय येत नाही त्याचं एक कारण, आम्ही भाव खातो, भाव देत नाही. आपण काय करतो? भाव खातो. जरा भारी घंटन घातली की हिंमत असली ना तो गोव्याशी कोणला जाऊन बघ चालत, नाही तर पिंपल घरला तरी जा, तुकडा सुद्धा मिळत नाही. किती आपल्याला कळत नाही भाव कुठं द्यायचा आणि भाव कुठं खायचा. बुवा बघितलं की यांना वाटतं आडाणी असं. सुटीची आई किती वादळे, ती पण फार हुशार असते भाव खाणारी. तिला वाटतं धोतरवाला काय कळत नाही, 12.5 वादळे. मला माझे स्टुडंट बोलतात कॉलेजचे, सर तुम्ही एवढं छान शिकवता, एकदा लेक्चर घेतले की लक्षात राहतं. आम्ही या वेळेला तुम्हाला शर्ट पॅन्ट आणून देऊ का? मी म्हणतो तुम्हाला माझं सुख बघवत नाही का? ते म्हणतात असं नाही, बाकीचे बघा, बाकीचे सगळे प्रोफेसर किती भाव खातात. मी सांगतो मी सगळ्यांना भाव देतो म्हणून सगळे माझ्यावर प्रेम करतात. एवढं कळून बस झालं. शाळा घेण्यासाठी मी इथे आलो नाही, पाकिट घ्यायला. हे आपल्यातच ठेवा. देवा कारणे भाव तस्मात इथं मी तुम्हाला आणून ठेवतोय. देव भोलेला देतो. तुम्ही अर्धी जिलेबी खा, नंतर देवाच्या प्रसादात दाखवू आपण. लोक म्हणतात पापी आहेस का? पण ऐका, उष्ट आपण देवाला देत नाही, शिळा आपण देवाला देत नाही. मग काय का? पण शबरीची देवानी काय खाल्ली? उष्टी बोर खाल्ली. शिळी कडी गोपाळाची खाल्ली. तोंडातलं अर्ध सुदाम्याचं खाल्लं. कोणी? देवानी. मग देवानी ते उष्टाय बघितलं, शिळाय बघितलं का त्याच्यातला भाव बघितला? भाव. म्हणजे या सगळ्या कीर्तनाचा अर्थ आपण नेतोय. आपल्याला देवाच्या नामचिंतनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव खरा तर देव खरा, आणि भाव जर खरा नाही तर देव खरा नाही. मानला तर तो दगड आहे देवळातला, आणि मानला तर तो देव. तुमचा भाव जागृत झाला तर तो देवच आहे, पण भाव नसेल तर तो दगड आहे महाराज. मग या सगळ्या संबंध याच्यामध्ये आपला भाव हा श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात तो भाव प्रागट्याचं स्थान कोण आहे? वैष्णव आहे. म्हणून नामसंकीर्तन
वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. मग नाम काय आहे अभंगाचं दुसरं अनंत जन्माचे तपले
अनंत जन्माचं तप म्हणजे किती? 12 वर्ष उलटली की एक तप. किती? 12 वर्ष पूर्ण झाली की एक तप. मग असे अनंत जन्माची अनंत तप केल्यानंतर जे पुण्य पदरात पडतं तेच पुण्य एक नाम घेतल्यानंतर प्राप्त होतं. अनंत जन्मीचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठी. एक नाम घेतलं तर काय होतं? एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक नाम परमात्म्याचं केल्यानंतर जीवनातलं द्वैत दूर जातं. म्हणून एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. असं परमात्म्याचं नाव. अनंत जन्माचं तप केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य एकदा देवाचं नाम घेतल्याने मिळतं. मग नाम किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. ऐका, मिरेला विचारलं, मीराबाई विचारलं मिरे, तर तुम्हाला जिरे मिरे वाटेल. लोक काय ऐकतात ते ब्रह्मदादा सांगतात. एक माणूस माझ्याकडे हट्ट धरून बोला, महाराज 6 जणी सांगा. कुठल्या 6 जणी? कुठल्या 6 जणी? कुठल्या? म्हणजे तुम्ही जे बघता आणि बोलता ते म्हणजे कुठलं? रूप पाहता सुख झाले हो. म्हणजे त्या 6 जणी नाही, 6 जणी बुद्धीला म्हटलेलं आहे. लोक नीट काहीच बोलत नाही. घालीन लोटांना नीट बोला. घालीन लोटांना म्हणजे काही लोक तर आमच्या चुलत आजोबाला त्याच्या सांगतात, बुद्ध्या करावा बुद्ध्या करावा. काय आंधळ दळत. आजही लोक फार चांगली चांगली माणसं माईक मध्ये बोलणारे म्हणतात, तुळशी माळा गळा कंटी वर कंटी. रखमाई ओलंबा राईच्या ओलंबा. मिस्त्री आहे का? काय झाले लोक नीट अभ्यास करत नाहीत, नीट बोलत नाही. अरे ते नीट बोलत पाहिजे. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा. वल्लभ म्हणजे कांत पती. रखुमाईचा पती, राईचा म्हणजे राधा राणीचा पती. दोन राण्यांची नाव आरती घेतो आपण, रखुमाई आणि राई. राई म्हणजे राधाई. दुर्गट भारीची तर वाटच बघत बाहेर. त्रिभुवन गुणी पाताळ नाही स्वर जुळला पाहिजे. बाकी काय ते घालीन लोटांना तर मी म्हणतो की ज्यांना येतच नाही बोलूच नका. आणि गोडा अवघड आहे. काय नाम किती सोपं केलं. अनंत जन्माचं पुण्य केल्यानंतर जे तप आणि जी आपण साधना घडतो त्या 12 वर्षाच्या एका कालखंडानंतर एक तप घडतं. असे अनंत जन्माने तप घडतात. तेव्हा कुठं पदरात तुमच्या माझ्या पुण्य पडत असेल. पण एवढं करण्याचा खटाटोपाचा प्रयत्न करू नका. एका देवाचं हरीचं नाम घेतलं की तेवढं पुण्य आपल्याला मिळतं. म्हणजे नाम किती मोठं आहे. मग योग याग क्रिया धर्मा धर्मी माया. योग याग आपण करू शकत नाही. योग कराल काय? योग चक्र आपले जागृत करण्याकरता योग करावा लागतो. पहिलं चक्र मूलाधार चक्र आहे. कोणतं चक्र आहे? कोणतं चक्र आहे? मूलाधार चक्र. ते जिथं आहे तिथं जागृत करण्याकरता जर आपण आसन घालून बसलो, ते आसना बसत असताना आपली टाच जी ती टाच जर दुसऱ्या एखाद्या नाडीला किंवा त्या नसीला जर ती तिथं भिडली किंवा तिथं तिला प्रेशर आला तर मूलाधार चक्र जागृत होत नाही, मूळव्याध जागृत होत.
आणि त्याचा त्रास आई दुश्मनाला पण ऐका, हे ज्ञानोबरांना माहिती आहे. ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत ओवी लिहिली. योगाची वाटा जेगा निघाले सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. कीर्तनात 1.5 तास आपण मांडी घालून बसू शकत नाही, तर योग करण्याकरता तासन तास माझ्या सकट आपण मांडी घालून योग साधना करू शकत. पद्मासनात बसावं लागतं. आपण सुखासनात आपल्याला इकडून मला मी काही जणांच्या कीर्तनाला गेलो तर मी खाली कधीच बसत नाही. लोक म्हणतात महाराज तुम्ही बसा, मी टाळ घेऊन नाचतो. मग एकाने मला एक दिवशी विचारलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्याला प्रांजळ सांगितलं खाली बसलं की मुंग्या येतात, मग सारखी मांडी बदलणार, हालचाल होते, लोकांचं लक्ष आपल्याकडे जातो. त्यापेक्षा उभं राहिलेलं बरं. याचा अर्थ माझ्या सकट आपण 2-2 तास 4-4 तास आपण मांडी घालून बसू शकत नाही. आपल्याकडून योग होऊ शकत नाही. बोला, योग होऊ शकत नाही. याग, दत्त याग, गणेश याग, रुद्र याग, हवन वेगळे, यज्ञ वेगळे आणि याग वेगळे. गणेश यागाला 1,00,000 मोदक करावे लागतात. आम्ही चतुर्थीला देवाला फसवतो, 11च करतो, 21 नाही करत लोक. क्वचितच एखादी माता माऊली नाही तर बाकीच्या 11वर देवाला भागवत. 1,00,000 कधी करायचे? बरं, 1,00,000 करण्याकरता तेवढा वेळ, ते 1,00,000 तुपात बुडवून चालण्याकरता तेवढं तूप, ते 1,00,000 मोदक चालण्याकरता तेवढे काष्ट, तेवढे कष्ट, आणि तो यज्ञाचा अग्नी पेटवण्याकरता माचीसची काडी नाही बाय, मंत्र बोलून घर्षण करून ते अग्नी प्रज्वलित आहे. कधी कधी धूर निघतो. एखादा साधा माणूस पटकीन, पण काय काय लोक नाही जमत सगळ्यांना. याचा अर्थ याग सुद्धा जमू शकत. एक याग करायला कमीत कमी 1,25,00,000 रुपये खर्च येऊ शकतो. किती? 1,25,00,000. चला, म्हणजे आपण प्रत्येक महिन्याला आपल्या घरी याग. सोपं का कठीण? कठीण. चला, योग कठीण, याग कठीण, क्रिया कठीणच. काय क्रिया आपण करतो? आपण जेवायला बसल्यानंतर खरं सांगा, खरं आपण जेवायला बसायच्या आधी पात्राच्या भूमीवर पाणी सिंचित करून अपवित्र पवित्र वाहा कोण मंत्र म्हणतो? याचा अर्थ जेवणाची क्रिया आहे, पण ती सुद्धा आपण नीट करत. जेवण करताना डोक्यावर टोपी, शिरस्तान नसावं, अंगात अंगरका नसावा. पुरुष असेल तर अंगात अंगरका नसावा, तो काढावा. डोक्यावर टोपी नसावी, ती काढावी. ऐका, क्रिया आहे जेवणाची, पण ताट ठेवायच्या आधी अपवित्र पवित्र वा ते जाऊ द्या. एखाद्या 13व्याला आपल्याला नात्यात वैष्णव आहोत, पण खाण्याची आपल्याला बळजबरी झाली आणि तिथं खाण्याचीच जर आपल्याला क्रिया करायची आहे तर कसं खायचं सांगा? क्रिया अख्खं पाकिट देणं आज कीर्तनाचं. कवरा असेल 10, 15, 20. कालचं प्रांजळ मत सांगू का? प्रांजळ कालचं प्रमोदाला म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा दुसऱ्यांदा असं घडलं. एकदा 10 वर्षापूर्वी घडलं होतं आणि एकदा काल घडलं. कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तन ज्याची तारीख ज्यांनी घेतली होती त्यांनी गाडी माझी थांबवली पुढे येऊन आणि पुन्हा एक्स्ट्रा 5,000 दिले. म्हटले महाराज, आम्ही बरेच जणांना महाराष्ट्रात फोन केले होते, 25, 30, 50, 60 पर्यंत, पण आजचं कीर्तन एवढं छान झालं की माझ्याकडून हे 5,000 एक्स्ट्रा. मला असं वाटतं असं रोज घडावं. अख्खं पाकिट देईन मी, शब्दाला फिरत नाही. वचन न मोडी. गीतेश दादा, गीतेश ना, वितेश दादा, मी शब्द मोडणार नाही. यांना पाकिटच दे, पैसे काढून घे. हा बस. काय आपण जर येणं केलं जेवायला आलं, वेळ आली तर डाव्या हाताने ते ताट धरलं पाहिजे. 3 छोटे छोटे घास बाजूला काढले पाहिजेत. डाव्या हाताने धरून 3 घास खाल्ले पाहिजेत.
आणि मग नंतर डावा हात काढून मग तेवढं ताटातलंच खावं, पुन्हा घेऊ नये. जेवणाचीच क्रिया आहे. पण 13वेला जर प्रसंग आला जेवायला तर अशा पद्धतीने केलं पाहिजे. कोणाला येतं? बुवा नाही करत, तर बाकीचे काय करतात? क्रियाच आहे. पण सामान्य असतं तरी नाही करतायत. आम्ही विसरतोय, आम्हाला धावपळ आहे, आम्हाला त्याच्यातून धावपळीतून नाही ना. याचा तर क्रिया सोपी आहेत पण रोजच्या जीवनात घडत. योग सोपा आहे पण कलियुगात करणं कठीण आहे. याग फल देणार आहे पण एवढा पैसा खर्च करून आम्हाला करता येत नाही. आता मला सांगा, नामाला किती खर्च करायला लागतात नाम घ्यायला? न लगे फुका मोल काही. फुकटचं सुद्धा काहीच मोल, पैसा सुद्धा लागत नाही. नाम फुकट आहे. बरं कोणी घेतलं पाहिजे? कोणीही. या रे लहान थोर किंवा सकळांशी येते. ते आमचा वेळ वाया कदाचित घालवतील, कदाचित आम्हाला त्याच्यातून फळ मिळणार नाही. पण हरिपाठात जर आलो तर गेले ते विलया हरिपाठ. त्याचं सगळं काय करण्याची गरज राहणार नाही. हरिपाठ एकदा हरिमुखे म्हटलं की आम्हाला पुण्य मिळतं. मग ज्ञानोबा आहे 4थ्या शतकात काय सांगतात? हरीच्या नावाचा एक नियम जर ठेवला हे सगळं करण्याची गरज लागणार नाही. एवढं नाम ज्ञानोबरायाने सोपं केलं. म्हणून प्रत्येक चरणाच्या शेवटला ज्ञानोबराय दोनदा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी,
दोनदा हरिमुखे का म्हणायचं त्याचं कारण आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटत म्हणून एकदा हरी आणि दुसऱ्यांदा मीपणा नाहीसा होतो. जनी म्हणे तुम्ही हरी म्हणा, हरी म्हणता हरपले मी पण जात म्हणून दुसऱ्यांदा हरी आणि मायाजाळ नास्त म्हणून पहिल्यांदा हरी म्हणून दोनदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होऊन करी. आजचा पहिला दिवस आहे, नामाची व्याप्ती आहे. नाम कसंही घ्या तरी सुद्धा फल देणार आहे. पेढा कुठूनही खा तरी गोडच आहे. तसं नाम कोणत्याही पद्धतीने घ्या तरी ते गोड आहे. ज्या हरीचं नाम आपल्याला घ्यायचंय, ज्या पांडुरंगाचं नाम आपल्याला घ्यायचंय, ज्या हरीच्या नामाने आपल्याला अनंत असं फल प्राप्त होणार आहे, ज्या हरीच्या नामस्मरणाने आपल्याला स्फूर्ती मिळणार आहे, ते नाम ज्या संतांनी आपल्याला दिलं त्या संतांचं भजन बसून करायचं नाही. मग कसं करायचं? ज्ञानोबा माऊली तुकाराम बंधू ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. हरी हरी
उड्या उड्या माऊली 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 खाली बस खाली बस खाली बस खाली बस 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 नाही आपण आता आम्ही टाळकरी सगळे ज्ञानोबा बोलू तुम्ही सगळे माऊली म्हणायचे कोणाचा आवाज मोठा आहे ते बघायचं ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा भानुदास एकनाथ 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 श्री गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की एक निमंत्रण आहे सर्वांना हात जोडून एक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिवंडी विभागातर्फे जाहीर शिवचरित्र व्याख्यान शिवचरित्रातून महाराजांच्या बरोबर जेव्हा वेळेला मावळे गडकोट मोहिमेला निघायचे त्यावेळेला त्यांच्या जीवनातलं समर्पण त्यांची अवस्था त्यांच्या मनाचं मोठेपण त्यांच्या मनाची व्याप्ती काय आहे हे शिवचरित्रातून गडकोट मोहीम कशी असावी या गडकोट मोहिमेचं जाहीर शिवव्याख्यान प्रातस्मरणीय गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या पवित्र मुखातून आपल्या भिवंडीकरांना सर्वांना येणाऱ्या 19 जानेवारी 2025 रविवार दिनांक सायंकाळी 5 वाजता श्री कालिका माता क्रीडानगरी कालवार या ठिकाणी आपल्या सर्वांना श्रवण करायला येणार आहे। सर्वांनी हे शिवव्याख्यान म्हणजे गडकोट मोहिमेबद्दल यथार्थ मार्गदर्शन गुरुजींच्या मुखातून आपल्याला ऐकायला श्रवण करायला मिळणार आहे। प्रत्येक गावातल्या युवकांना एक विनंती आहे की स्वराज्याबद्दल समर्पण कसं असावं, आस्था कशी असावी, निष्ठा कशी असावी, समर्पण कसं असावं याचं जाज्वल्य उदाहरण जर पाहायचं असेल तर गुरुजींच्या मूर्तिमंत स्वरूपामध्ये आपल्याला 19 तारखेला पाहायला मिळणार आहे। आपण सायंकाळी 5 वाजता गावातल्या प्रत्येक युवकांनी कालिका माता क्रीडानगरी कालवार इथे उपस्थित राहावं हे मी प्रतिष्ठानाच्या वतीने एक प्रतिष्ठानाचा सेवक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो। झालेली सेवा हरीच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम। विठ्ठल जय जय।